ही तीन दृश्य आपण बघताय अपघातासंदर्भातली। एकीकडे मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि ते परिस्थितीचा आढावा घेत आहेत, संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत आहेत। तर आगीच्या भीतीने उड्या मारल्या प्रवाशांनी आणि त्याच्यानंतर ही दुर्घटना घडली। अपघातानंतरची दृश्य पुढे हॉस्पिटल मधली देखील आपल्या समोर आलेली आहेत। आणि तिसरी दृश्य आहेत अर्थातच मंत्री गिरीश महाजन हे सध्या घटनास्थळी आहेत, त्यांच्यासोबत पोलीस अधीक्षक देखील आहेत। थोड्याच वेळात जिल्हाधिकारी देखील पोहोचतील आणि ते परिस्थितीची माहिती घेत आहेत, आढावा घेत आहेत। या घडीची मोठी अपडेट। जळगाव रेल्वे दुर्घटनेमध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। सध्याचा आकडा 8 आहे। 6 ते 8 जण साधारण याच्यामध्ये आता मृत्युमुखी पडल्याची आताची माहिती आहे, मात्र हा आकडा वाढू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येते। समोरच्या एक्सप्रेसने या लोकांना धडक दिली, चिरडलं अशी ही माहिती आहे। नेमकं निश्चित काय घडलेलं आहे येणाऱ्या काही तासामध्ये कदाचित आणखी चित्र स्पष्ट होऊ शकेल। मात्र मंत्री गिरीश महाजन हे घटनास्थळी आहेत, परिस्थितीची पूर्ण ते माहिती घेत आहेत, आढावा घेत आहेत आणि कदाचित थोड्या वेळामध्ये आणखी स्पष्टता आपल्याला याच्यामध्ये येऊ शकेल। साधारण संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला आणि त्याच्यानंतर घटनास्थळी बचाव कार्याने वेग घेतलेला आहे। 7 ते 8 जणांचा मृत्यू आणि 40 प्रवासी गंभीर जखमी ही सध्याची अपडेट। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली आहे। जळगावच्या पाचोरा नजीक दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असं एक्स पोस्टमध्ये म्हणतायत मुख्यमंत्री फडणवीस। माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसंच पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचलेले आहेत। जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येते। संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत। आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरवण्यात येत आहे। मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे। सध्या ते दावोस दौऱ्यावर आहेत आणि तिकडून पूर्णपणे परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतलाय आणि ही माहिती दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।